भारताच्या ब्रिक्स 2026 अध्यक्षपदाच्या अनुषंगाने ब्रिक्स सदस्य देशातील मान्यवर प्रतिनिधी मंडळाने ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला भेट देऊन भारतातील विकसित होत असलेल्या वन्यजीव संवर्धन पद्धती व समुदायाधारित शाश्वत उपजीविका मॉडेलचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. 18व्या ब्रिक्स परिषदेनिमित्त राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी नागपूर यांनी ब्रिक्स यंग टॅक्स प्रोफेशनल्स वर्किंग ग्रुप क्षमता वृद्धी कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेचा एक भाग म्हणून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प भेटीचे आयोजन करण्यात आले होते. प्रतिनिधींना प्रकल्पातील विज्ञानाधिष्ठित व व्यवस्थापन केंद्रीय संवर्धन पद्धतींचा सविस्तर परिचय देण्यात आला. अत्याधुनिक गस्त व्यवस्था, रिअल टाईम डिजिटल मॉनिटरिंग, गुप्त माहितीवर आधारित कारवाई, गवताळ कुरणांची निर्मिती व सौर ऊर्जेवर चालणाऱ्या पाणवठ्यांची उभारणी आणि देखभाल, भक्ष्य संतुलन राखण्यासाठी तसेच अधिवास जोडणीसाठी स्थानांतरांसारख्या धोरणात्मक उपाययोजना यावर प्रतिनिधींना माहिती देण्यात आली. गतिशील परिसंस्थेमध्ये संवर्धनाच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाने अवलंबलेल्या समन्वित पद्धतीचे प्रतिनिधींनी विशेष कौतुक केले.